नमस्कार, स्वागत आहे तुमचे ह्या चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच प्रेस करा. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत चंदन या झाडाबद्दल आणि त्याची जी पाने, त्याचं खोड, त्याचे काय आयुर्वेदिक फायदे आणि कोणते गुणधर्म आहेत याच्याबद्दल आपण सविस्तरपणे आज माहिती करून घेणार आहोत. मित्रांनो, चंदन हे सदाहरित आहे. या वृक्षाच्या फांद्या खूप नाजूक आणि खाली झुकलेल्या असतात. भारतात आणि चीनमध्ये चंदन हे सुगंध लोकप्रिय आहे. चंदन हे उष्ण भागात वाढणारे वृक्ष आहे. त्याची खोड हे खूप सुगंधी आणि थंड असते. या वृक्षाची लागवड विशेषतः दुसऱ्या देशांमध्ये केली जातात, जसे चीन, फिलिपिन्स, श्रीलंका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या देशात केली जाते. भारतात चंदनाची झाडे कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात आढळून येतात. बरेच लघुउद्योग या झाडावर अवलंबून आहेत. या झाडाची उंची सामान्यतः 15 ते 20 सेंटीमीटर असते. 15 ते 20 मीटर असते. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे या झाडाची किंमत खूप असते. त्यामुळे खूप वर्षापासून या झाडाचा व्यापार खूप जोरात चालू आहे. चंदन वृक्षाचा अनेक औषधी कामासाठी सुद्धा उपयोग ठरतो. मित्रांनो, आपण पुढे काही याचे औषधीय उपयोग जाणून घेणार आहोत. मित्रांनो, चंदन हे झाड जर तुम्हाला कुठे दिसले तर तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या. कारण की आम्ही महाराष्ट्रात बरेच ठिकाणी चंदनाची झाडे बघतो, शेतामध्ये किंवा रोडाच्या किनारी. परंतु लोक त्या झाडांना बिलकुल बेकामी समजतात. परंतु असे नाही. चंदन हे झाड खूपच फायदेशीर आणि महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तर चला एक एक करून चंदनाच्या झाडाबद्दल आपण याचे फायदे जाणून घेऊयात. नंबर 1, चंदनचे खोड व तेल औषध म्हणून जुन्या काळापासून वापरतात. चंदनाचे खोड अतिशय कडू, शामक, थंडावा देणारे आणि हृदयाला बळ देणारे असते. मित्रांनो, नंबर 2, चंदनाच्या तेलाचा उपयोग करून शरीरातील स्नायू दुखत असल्यास त्यावर तेलाने मालिश करावी. त्याने लगेच आराम मिळू शकतो. मित्रांनो, नंबर 3, चंदनाची पावडर अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास एकदम ताजेतवाने वाटते. हो मित्रांनो, चंदन पावडर तुम्हाला मार्केटमध्ये आरामशीर मिळून जाईल. ती चंदनाच्या खोडापासून तयार केलेली असते. मित्रांनो, त्वचेसाठी चंदन खूप उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे. त्वचा तजेलदार आणि मुलायम जर करायची असेल तर आपण चंदन पावडर रात्री झोपायच्या वेळेस चेहऱ्यावर अवश्य लावावी. मित्रांनो, नंबर 4, चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी गुलाब पाण्यात चंदनाच्या पावडरचे मिश्रण करून लावल्यास खूपच फरक पडतो. बऱ्याच तरुण मुलामुलींना आपल्या चेहऱ्यावर फोड, पुळ्या आणि मुरूम येत असतात. जर तुम्हाला त्या पुळ्या दूर करायच्या असतील तर चंदनाची जी पावडर येते मित्रांनो, ती पावडर तुम्ही गुलाब पाण्यात मिक्स करून रोज रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावर लावावी आणि सकाळी उठताना धुवून टाकावे. याच्याने तुमची त्वचा खूपच चांगली होते. शरीराला खाज येत असेल तर अशासाठी चंदन फायदेशीर असते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.